Hello friends, I am Saroj Sahare, Assistant Professor, Anand Niketan College, Varora. Welcome you all in today's lecture on green chemistry. So, green chemistry, not just a definite solution, but an ultimate necessity. Okay, so green chemistry is for what? Green chemistry ही environmental pollution reduce करण्यासाठी आहे. Okay, so it is not a definite solution. म्हणजे ग्रीन केमिस्ट्री एक फक्त डेफिनाइट सोल्युशन नसेल, पण ही काळाची गरज आहे. ओके, नाउ we have to follow those all green principles or we have to follow green chemistry to maintain a healthy environment around us. So what is green chemistry? तर green chemistry काय आहे? Green chemistry is a fundamental approach to developing chemical products in a very safe, environmentally friendly way. Okay. म्हणजे काय ग्रीन केमिस्ट्री इट इज अ फंडामेंटल अप्रोच आहे टुवर्ड्स फॉर व्हॉट तर डेव्हलपिंग केमिकल प्रोडक्ट्स. आपण टुडेज जे आपले डे बाय डे लाईफ आहे तिथे आपण काय यूज करतो, जे ब्युटी प्रोडक्ट्स यूज करतो और एनी अदर ड्रग्स मेडिसिन्स जे काही आपण यूज करतो ते सगळे काय केमिकल प्रोडक्ट्स आहे. तर हे केमिकल प्रोडक्ट्स आपल्याला बनवायचे आहे इन ग्रीन मॅनर, मीन्स व्हेरी सेफली इन्व्हायरमेंटल फ्रेंडली वे. इन्व्हायरमेंटला कुठलाही पोल्युशन न करता आपल्याला काय करायचं आहे, हे केमिकल प्रोडक्ट्स बनवायचे आहे. तर आपण त्याला काय म्हणू, ग्रीन केमिस्ट्री. ओके, फॉर एक्झाम्पल to make a drug product without using ingredients that are toxic constituent. म्हणजे जर समजा आपल्याला ग्रीन केमिस्ट्रीच्या द्वारे एखादा ड्रग बनवायचा आहे, एखादं केमिकल प्रोडक्ट बनवायचं आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, असे इन्ग्रेडियंट वापरावे लागेल जे काय असतील टॉक्सिक नसणार आहे. ओके, जर टॉक्सिक कॉन्स्टिट्युएंट असेल तर त्याला आपल्याला रिमूव्ह करून जे नॉन टॉक्सिक कॉन्स्टिट्युएंट किंवा रिएक्टंट आहे ते यूज करून आपल्याला तो ड्रग सिंथेसाइज करायचा आहे. डेफिनेशन ऑफ ग्रीन केमिस्ट्री. ग्रीन केमिस्ट्री इज द डिझाइन ऑफ केमिकल प्रोडक्ट्स अँड प्रोसेसेस that reduce or eliminate the use or generation of hazardous substances. Okay, ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन आपल्याला काय सांगत आहे, ग्रीन केमिस्ट्री म्हणजे काय तर एक डिझायनिंग आहे केमिकल प्रोडक्ट्सची आणि ते प्रोडक्ट्स बनवण्याऱ्या प्रोसेसेसची. ओके, ग्रीन केमिस्ट्री काय आहे, डिझाइन करते केमिकल प्रोडक्ट्स कसे बनतील आणि कोणत्या प्रोसेसनी बनतील. ओके, आणि काय करते, त्या प्रोसेसला कमी करण्याचा प्रयत्न करते, प्रोसिजर मधून स्टेप्स इलिमिनेट करण्याचा प्रयत्न करते किंवा कुठल्याही पद्धतीचे हजार्डस वेस्ट जनरेट होऊ नये, म्हणजे हजार्डस वेस्ट बनू नये, बाय प्रोडक्ट्स हजार्डस बनू नये किंवा आपण ते यूज करू नये, याच्याकडे ग्रीन केमिस्ट्री फोकस करते. ओके, so green chemistry is nothing but the design of chemical products and processes that reduce or eliminate the use or generation of hazardous substances. There are 12 principles of green chemistry. So first one is prevention, second atom economy, third safer chemical synthesis, fourth safer chemical design, then use of safer chemical solvents and auxiliaries, आणि sixth energy efficiency, seventh one is use of renewable raw materials, eighth reduction of derivatives, ninth catalysis, 10th degradation of products design, then 11th real time analysis for pollution prevention and 12th accident prevention. ओके, तर आता हे सगळे जे 12 प्रिन्सिपल्स आहे ग्रीन केमिस्ट्रीचे हे आपण वन बाय वन शिकूया. सो फर्स्ट प्रिन्सिपल काय आहे, प्रिव्हेन्शन. आता कशाला प्रिव्हेंट करायचं. ओके, सो इट इज बेटर टू प्रिव्हेंट वेस्ट. इट इज बेटर टू प्रिव्हेंट वेस्ट दॅन टू क्लीन इट अप आफ्टर इट हॅज बीन क्रिएटेड. काय म्हणत आहे, आपल्याला काय करायचं, प्रिव्हेंट करायचंय. कशाला प्रिव्हेंट करायचंय, तर वेस्ट प्रोड्यूस होऊ नये, वेस्ट उत्पन्न होऊ नये. ओके, आपल्याला कुठल्याही केमिकल रिएक्शन्स मधून या गोष्टीला आपल्याला काय करायचंय, प्रिव्हेंट करायचंय.
नाहीतर काय होईल की जर वेस्ट बनला तर आपल्याला त्याला क्लीन करावं लागेल. ओके, सो वेस्ट क्रिएटच होणार नाही याची आपण या प्रिन्सिपलद्वारे काळजी घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, इको फ्रेंडली प्लास्टिक्स कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम कॉर्न वेस्ट ॲज पॅकेजिंग मटेरियल. ठीक आहे, आता जो कुठला कॉर्न वेस्ट मिळत आहे त्याच्यापासून आपण काय बनवू शकतो, इको फ्रेंडली प्लास्टिक्स बनवू शकतो. इको फ्रेंडली प्लास्टिक्स असेल म्हणजे काय असेल, दे आर नॉट अ वेस्ट और हानिकारक नाही आहे आपल्या ऍटमॉस्फिअरला, म्हणून आपण त्याला म्हणतो इको फ्रेंडली प्लास्टिक. आणि ते आपण कशापासून बनवत आहोत तर कॉर्नच्या वेस्टने. देन युजिंग रिचार्जेबल बॅटरीज रादर दॅन प्रायमरी बॅटरीज. आता प्रायमरी बॅटरीज काय होत आहे की प्रायमरी बॅटरीज एकदा वापरल्यानंतर आपल्याला त्याला फेकून द्यावं लागेल, म्हणजे आपण काय प्रोड्यूस करत आहोत, वेस्ट प्रोड्यूस करत आहोत एन्व्हायरमेंट मध्ये. आणि रिचार्जेबल बॅटरीनी काय होईल, आपण परत परत रिचार्ज करून सेम बॅटरी यूज करू शकतो. याचा अर्थ आपण काय करत आहोत, प्रिव्हेंट करत आहोत वेस्टला प्रोड्यूस होण्यापासून. Okay, so these are two examples for this principle number 1, prevention. Second principle is atom economy. आता atom economy म्हणजे काय? All reactants used should be converted into desired product. Atom economy म्हणजे काय? जे कुठलेही रिएक्टंट आपण रिएक्शन मध्ये यूज करत आहोत ते सगळेचे सगळे काय झाले पाहिजे, प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्ट झाले पाहिजे. ओके, दॅट इज द बाय प्रोडक्ट शुड बी नील और ॲज मिनिमम ॲज पॉसिबल. म्हणजे आपल्याला जो प्रोडक्ट पाहिजे तोच बनायला हवा, त्याऐवजी बाय प्रोडक्ट किंवा दुसरा कुठलाही वेस्ट बनता कामा नये किंवा तो एकदम मिनिमम असायला हवा. ॲटम इकॉनॉमी कशी कॅल्क्युलेट करतात, तर त्याच्यासाठी आपण इथे फॉर्म्युला दाखवलेला आहे. पर्सेंट ॲटम इकॉनॉमी इज इक्वल टू फॉर्म्युला वेट ऑफ द प्रोडक्ट divided by some formula weights of the reactants multiplied by 100. ओके, सो आपण एक एक्झाम्पल घेऊया. ही एक रिएक्शन आहे CH4 मिथेन प्लस ऑक्सिजन. ओके, 2O2 ऑक्सिजन गॅस टू गिव्ह 2H2O वॉटर प्लस CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड गॅस. आता या रिएक्शनची आपल्याला काय करायची आहे, ॲटम इकॉनॉमी कॅल्क्युलेट करायची आहे. तर आपला फॉर्म्युला काय, फॉर्म्युला वेट ऑफ द प्रोडक्ट. प्रोडक्ट काय आपला, ओके, सो इथे आपण बघूया टोटल मास ऑफ द डिझायर प्रोडक्ट. तर प्रोडक्ट आपल्याला आहे या रिएक्शन मध्ये वॉटर. ओके, आणि वॉटरचे किती मॉलिक्यूल बनत आहेत, 2. वॉटरच्या एका मॉलिक्यूलचा वेट किती आहे, 18. म्हणून आपण त्याला काय केलं, 2 नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला किती मिळेल, टोटल 36. म्हणून आपण इथे लिहिलेला आहे टोटल मास ऑफ डिझायर प्रोडक्ट म्हणजे H2O इज 36. नाउ डिवायडेड बाय सम फॉर्म्युला वेट ऑफ द रिएक्टंट, म्हणजे आपल्याला टोटल जे काही रिएक्टंट आहे त्यांचा वेट घ्यायचा आहे. आता रिएक्टंट काय, एक आहे मिथेन. ओके, मिथेनचा वेट किती आहे, 16 प्लस 2 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजनचा वेट आहे 32 मल्टिप्लाइड बाय 2, तर आपल्याला 2 ऑक्सिजन मॉलिक्यूलचा वेट मिळेल 64. आता टोटल म्हटलं म्हणून आपण यांची टोटल करू, 16 प्लस 64, तर टोटल येत आहे 80. ठीक आहे, आता पर्सेंट ॲटम इकॉनॉमी इज इक्वल टू टोटल वेट ऑफ प्रोडक्ट म्हणजे 36 डिवायडेड बाय टोटल वेट ऑफ रिएक्टंट म्हणजे 80 मल्टिप्लाइड बाय 100. सो हाऊ मेनी वी गेट, वी गेट ओनली 45.0%. म्हणजे आपल्याला प्रोडक्ट किती प्रमाणात मिळत आहे तर 45%. बाकीचा जो वेस्ट आहे तो कशाच्या फॉर्म मध्ये जात आहे, CO2 गॅस. याचाच अर्थ ॲटम इकॉनॉमी इथे काय कमी आहे, म्हणजे जे डिझायर्ड प्रोडक्ट आहे ते कम्प्लिटली रिएक्टंट या प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होत नसून ते काय करत आहे, बाय प्रोडक्ट बनवत आहे जो काय CO2 गॅस. तिसरा आहे लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस. लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस मध्ये आपण बघू, वेरेवर पॉसिबल synthetic methods should be designed
to use and generate substances that possess little or no toxicity to human health and the environment. ओके, म्हणजे कुठलेही केमिकल्स जे आपण केमिकल सिंथेसिस साठी किंवा केमिकल ड्रग्स बनवण्यासाठी यूज करत आहोत ते कसे असायला हवेत तर लेस हजार्डस. ओके, म्हणजेच काय, ते ह्युमन हेल्थला और कुठल्याही ॲनिमल्सला टॉक्सिक नसायला हवेत, तसेच इन्व्हायरमेंटला सुद्धा त्यांनी पोल्यूट करायला नको. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचं, लेस हजार्डस जे केमिकल्स आहे ते आपल्याला रिएक्शन मध्ये यूज करायचे आहे. फॉर एक्झाम्पल, सबस्टिट्यूटिंग एट्रियम फॉर लीड इनटू ऑटो पेंट. ओके, म्हणजे लीड काय आहे, इट इज मोर हजार्डस, म्हणून आपण काय केलंय, लीड पासन जे पेंट बनत होतं, ओके, ऑटो पेंट मध्ये जो लीड वापरला जात होता त्याला आता रिप्लेस करण्यात आलेला आहे एट्रियमनी. मॅन्युफॅक्चरिंग सेकंडरी बॅटरीज रादर दॅन निकेल कॅडमियम. निकेल कॅडमियम बॅटरीज काय करत होत्या तर इन्व्हायरमेंटला पोल्यूट करत होत्या, म्हणून त्या बॅटरीज रिप्लेस करून आता सेकंडरी बॅटरीज यूज करण्यात येत आहे. ओके, सो this is the principle for less hazardous chemical synthesis. Now, designing safer chemicals. Fourth principle is designing safer chemicals. याचा अर्थ काय, chemical products should be designed such that they should be effective but least toxic. काय म्हणताय, केमिकल प्रोडक्ट्स जे आहे ते कसे बनवायचे आहे, आपल्याला ते असे डिझाईन करायचे, या पद्धतीने बनवायचे आहे की ते जास्त इफेक्टिव्ह असायला पाहिजे, पण त्यांची टॉक्सिसिटी कशी असायला पाहिजे तर कमी असायला पाहिजे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, द यूज ऑफ DDT इज बॅन्ड अँड रिप्लेस्ड बाय न्यू सेफर जर्मिसाइड्स. DDT काय करत होता, ॲक्वेटिक और जे काही शेतामध्ये यूज केलं जात होतं त्या सगळ्या सॉइल और वॉटरला पोल्यूट करत होतं. ओके, म्हणून काय केलं, DDTला आता बॅन केलेलं आहे. पण याच्याऐवजी काय केलेलं आहे, जे दुसरे न्यू जे सेफर जर्मिसाइड्स होते त्यांना डिझाईन करण्यात आलेला आहे, त्यांचा वापर करणं सुरू आहे. यूज ऑफ निकेल कॅडमियम बॅटरीज इज डिस्करेज. निकेल कॅडमियम बॅटरीजला काय केलं आहे तर डिस्करेज केलेलं आहे. का बरं, कारण त्या इन्व्हायरमेंटला पोल्यूट करत होत्या. आणि these are replaced by nickel MH and lithium ion batteries. Okay. Fifth one is safer solvents and auxiliaries. Solvents आणि जे काही auxiliaries वापरण्यात येतात ते कसे असायला पाहिजे, सेफ. टू यूज ऑफ ऑक्झिलरी सबस्टन्सेस, त्याच्यामध्ये काय काय येईल, सॉल्व्हेंट्स अँड सेपरेशन और सेपरेटिंग एजंट. हे काय करायचं, आपल्याला मिनिमाइज करायचं आहे किंवा त्यांचा यूज काय करायचा आहे, थांबवायचा आहे. इन्स्टेड ऑफ यूज ग्रीन सॉल्व्हेंट्स सच एज वॉटर, सुपर क्रिटिकल कार्बन डायऑक्साइड. आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्हेंट्स जे आहे ते ग्रीन सॉल्व्हेंट्स यूज करायचे आहे. आणि ग्रीन सॉल्व्हेंट्स मध्ये काय काय येतं तर वॉटर किंवा सुपर क्रिटिकल कार्बन डायऑक्साइड. In the alkylation of butene, highly corrosive HF and H2SO4 were used. However, these are now replaced by solid acid catalysts like zeolite. ठीक आहे, अल्कायलेशन ऑफ ब्युटेन मध्ये आधी काय वापरलं जात होतं, HF और H2SO4, आणि हे दोन्ही काय, हे दोन्ही हजार्डस सॉल्व्हेंट्स आहे, त्याच्यामुळे त्यांना रिप्लेस करून आता जे सॉलिड ऍसिड कॅटलिस्ट आहे लाईक जिओलाइट्स ते यूज केले जातात. ओके, समटाइम्स सॉल्व्हेंट फ्री सिंथेसिस इज प्रिफर्ड. सॉल्व्हेंट फ्री सिंथेसिस काय प्रिफर्ड केलं जातं टू eliminate the solvent. For example, Claisen rearrangement can be earned out in solid phase. ओके, क्लेझन जी रिअरेंजमेंट आहे तिथे कुठलाही सॉल्व्हेंट न वापरता रिएक्टंट जे सॉलिड फेज मध्ये आहे
त्याच फेजमध्ये रिॲक्शन कॅरी आउट करण्यात येते टू अवॉइड द यूज ऑफ सॉल्व्हंट. सिक्स्थ प्रिन्सिपल आहे डिझाईन फॉर एनर्जी इफिशियन्सी. ओके, एनर्जी रिक्वायर्ड फॉर केमिकल प्रोसेसेस शुड बी मिनिमाइज्ड. म्हणजे कुठलीही केमिकल प्रोसेस आपण यूज करत आहोत फॉर सिंथेसिस ऑफ केमिकल प्रोडक्ट, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, एनर्जी जी आपण यूज करत आहोत त्या प्रोसेसमध्ये ती काय करायची आहे, मिनिमाइज करायची आहे. ओके, इफ पॉसिबल सिंथेटिक मेथड शुड बी कंडक्टेड ॲट नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. ठीक आहे, म्हणजे आपण एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये प्रोव्हाइड करत आहोत केमिकल रिॲक्शनला, इन द फॉर्म ऑफ टेम्परेचर प्रोव्हाइड करून किंवा प्रेशर अप्लाय करून. तर जर पॉसिबल असेल तर आपल्याला काय करायचं आहे, जे नॉर्मल टेम्परेचर प्रेशर, जे रूम टेम्परेचर प्रेशर असेल त्या याच्यावरती आपल्याला केमिकल रिॲक्शन कंडक्ट करायची आहे. आता याच्यामध्ये फॉर डिझाईन ऑफ फॉर एनर्जी इफिशियन्सी मध्ये काय येते, यूज ऑफ बायोकॅटलिस्ट. म्हणजे केमिकल कॅटलिस्टची ऐवजी जे बायो कॅटलिस्ट आहे ते काय करतात, जे अँबियंट टेम्परेचर असेल, जे रूम टेम्परेचर असेल त्याच्यावरती वर्क करतात. म्हणून आपल्याला काय करायचं, यूज ऑफ बायो कॅटलिस्ट. देन रिफ्लक्सिंग, यूज ऑफ मायक्रोवेव्ह रेडिएशन अँड फोटोकेमिकल रिॲक्शन्स एक्स्ट्रॅक्टिंग एनर्जी फ्रॉम वेस्ट प्रोडक्ट. तर हे जे सगळे आहे हे काय करतात, these are approaching towards design for energy efficiency. आणि ह्या सगळ्या मेथड ज्या आहे त्या यूज होतात फॉर रेड्युसिंग एनर्जी कन्झम्पशन. सेवन्थ प्रिन्सिपल आहे यूज ऑफ रिन्युएबल सोर्सेस. The source material should be renewable rather than depleting whenever technically and economically practicable or possible. ठीक आहे, म्हणजे कुठलाही सोर्स आपण जो केमिकल रिॲक्शन साठी यूज करत आहोत तो सोर्स कसा असला पाहिजे, रिन्युएबल. म्हणजे तो परत मटेरियल तयार झाला पाहिजे नेचरमध्ये, ना की तो डिप्लेट झाला पाहिजे. ओके, इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहे. CO2 इज द फीड स्टॉक इन द सिंथेसिस ऑफ पॉलीकार्बोनेट. CO2 ऍटमॉस्फिअर मध्ये बनत असतं आणि तो फीड स्टॉक आहे कशासाठी, तर सिंथेसिस ऑफ पॉलीकार्बोनेट. ग्रीन सिंथेसिस ऑफ फर्फ्युरल फ्रॉम बायोमास. फर्फ्युरल जो आहे त्याचं सिंथेसिस कशापासून करायचं आहे, बायोमास, कारण बायोमास आपल्याला रिन्युएबल आहे. देन ग्रीन सिंथेसिस ऑफ ॲडिपिक ऍसिड अँड कॅटेकॉल फ्रॉम बायोमास. आता ॲडिपिक ऍसिड किंवा कॅटेकॉल आहे हे सुद्धा आपण कशापासून बनवू शकतो, तर बायोमास. आणि बायोमास जो आहे तो आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये रिन्युएबल सोर्स आहे. सो यूज ऑफ रिन्युएबल सोर्स, it is also important in green chemistry. Eighth principle is minimization of steps. Steps which require additional reagents and can be generated waste should be avoided. ठीक आहे, म्हणजे केमिकल रिॲक्शन मध्ये ज्या कुठल्या ऍडिशनल रिएजंट्स किंवा ऍडिशनल स्टेप्स असेल, ओके, त्या आपल्याला काय करायच्या, अवॉइड करायच्या. याच्यामध्ये कुठल्या ऍडिशनल स्टेप्स असतात, फॉर एक्झाम्पल स्टेप्स एज प्रोटेक्शन अँड डिप्रोटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप्स. प्रोटेक्शन अँड डिप्रोटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप ही सुद्धा काय एक्स्ट्राची स्टेप आहे, त्याला आपल्याला एक तर मिनिमाइज करायचं किंवा काय करायचं, पॉसिबल होत असेल तर अवॉइड करायची आहे. बिकॉज सच स्टेप रिक्वायर ऍडिशनल रिएजंट्स अँड कॅन जनरेट वेस्ट. आता ह्या ज्या ऍडिशनल स्टेप्स आहेत त्याच्यामुळे काय होत आहे, आपल्याला ऍडिशनल रिएजंट्स लागत आहे आणि त्याच्यामुळे वेस्टचं जनरेशन होत आहे. म्हणून स्टेप मिनिमाइज करणं हे सुद्धा काय एनर्जी आणि वेस्ट मिनिमायझेशनच्या संदर्भात आहे. देन यूज ऑफ कॅटलिस्ट. यूज ऑफ कॅटलिटिक रिएजंट रेड्यूस द एनर्जी ऑफ रिॲक्शन. जर आपण काय केलं, कुठल्याही रिॲक्शन मध्ये कॅटलिस्ट वापरला तर तो काय करतो, रिॲक्शनचा जो एनर्जी आहे ऍक्टिव्हेशन एनर्जी त्याला काय करतो,
कमी करतो आणि कमी एनर्जी मध्ये आपल्याला मोर प्रॉडक्ट मिळतो, लवकर मिळतो. ओके, याचे ऍडव्हान्टेज आहे हायर ॲटम इकॉनॉमी कॅन बी अचीव्ड. जर कॅटलिस्ट आपण वापरला तर आपल्याला काय मिळेल, इकॉनॉमी जी ॲटम इकॉनॉमी ती हायर मिळेल. कॅटलाइज रिएक्शन्स आर फास्टर अँड एनर्जी सेव्ह. कॅटलाइज रिएक्शन काय होतात, वेळ कमी घेतात आणि एनर्जी सुद्धा कमी लागते. बेटर यील्ड ऑफ प्रोडक्ट, त्याच्यामुळे आपल्याला काय मिळेल, यील्ड जी आहे ती चांगली मिळेल. मॅक्झिमम सिलेक्टिव्हिटी, कॅटलिस्ट यूज केल्यामुळे रिएक्शन काय बनते, सिलेक्टिव्ह, तर आपल्याला जो प्रोडक्ट पाहिजे असेल तोच बनणार. मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ रिएक्टंट अँड मिनिमायझेशन ऑफ वेस्ट, आणि त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला जो प्रोडक्ट आहे तो बनत असल्यामुळे रिएक्टंट तर मॅक्झिमम यूज होणारच, पण जी वेस्ट आहे ते सुद्धा काय बनेल, कमी बनेल. ओके, so use of catalyst. Now 10th principle is degradation of waste. At the end of reaction, product discarded as waste should degrade into harmless product. म्हणजे काय, समजा रिएक्शन कंप्लीट झाल्यावर आपल्याला प्रोडक्ट आता डिस्कार्ड करायचा आहे, प्रोडक्ट यूज झालाय त्याला आपल्याला डिस्कार्ड करायचा आहे, तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण त्याला वेस्ट म्हणून डिस्कार्ड करत आहोत तेव्हा तो हार्मफुल नसेल. एन्व्हायरमेंट मध्ये कुठलाही केमिकल प्रोडक्ट टाकताना तो हार्मफुल नसेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, त्या वेस्टला आधी आपण डिग्रेड करू शकतो हार्मलेस प्रोडक्ट्स मध्ये आणि नंतर आपण त्याला डिस्कार्ड करू शकतो. DDT is very effective pesticide, but it is very stable and does not degrade easily, causes environmental hazard. ओके, DDT काय, एक चांगला पेस्टिसाइड आहे, परंतु तो त्याची केमिकल स्टॅबिलिटी चांगली असल्यामुळे तो डिग्रेड होत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की तो एन्व्हायरमेंटला हजार्डस आहे. त्याच्यासाठी आता आपण त्याला रिप्लेस केला बायोडिग्रेडेबल मटेरियल्सनी. फॉर एक्झाम्पल मिथोप्रीन, 4th जनरेशन पेस्ट कंट्रोलर. मिथोप्रीन आहे, याला 4th जनरेशन पेस्ट कंट्रोलर म्हणून यूज करतात. देन अगेन बायोडिग्रेडेबल आर द प्लांट एक्स्ट्रॅक्ट्स, ज्याच्यामध्ये काय असतात, हार्मोन्स असतात, ते सुद्धा काय बायोडिग्रेडेबल. पॉलिमर्स विच डिग्रेड फोटोकेमिकली यूज ॲज अ स्टार्टिंग मटेरियल. मग कुठले पॉलिमर्स यूज करतात, केमिकल रिएक्शन्स मध्ये जे फोटोकेमिकली काय होऊ शकतात, डिग्रेड होऊ शकतात. ओके, सो डिग्रेडेशन ऑफ वेस्ट इज ऑल्सो अ इम्पॉर्टंट फॅक्टर. 11th principle is real time analysis of generation of hazardous material. म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस शुड बी मॉनिटर्ड बाय कम्प्युटराइज सिस्टम. रिअल टाइम अनालिसिस करायसाठी काय करायचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग जी प्रोसेस असेल तिला एखाद्या कम्प्युटरनी काय करतात, कम्प्युटर सिस्टमनी मॉनिटर करतात, सो दॅट दे कॅन अलाउ फॉर रिअल टाइम इन प्रोसेस मॉनिटरिंग अँड कंट्रोल प्रियर टू जनरेशन ऑफ हजार्डस केमिकल्स. म्हणजे काय, ते रिअल टाइम जी प्रोसेस आहे तिला मॉनिटर करतात आणि जे काही कंट्रोल करायचं आहे टाइम टू टाइम ते कंट्रोल केल्याने काय होते, रिएक्शन वरती जो काही हजार्डस वेस्ट किंवा हजार्डस मटेरियल जनरेट होणार असेल त्याला ते काय करतात, प्रतिबंध घालू शकतात. हे इंडस्ट्रीज साठी आहे. ओके, दिस इज डन बाय कंटिन्युअस मॉनिटरिंग इन डिफरंट प्रोसेसिंग युनिट्स, particularly in the chemical industries and nuclear reactions, which help to avoid accidents as well. जर आपण रिअल टाइम अनालिसिस केलं तर त्याच्यामुळे काय होत आहे की इंडस्ट्रीज किंवा न्यूक्लिअर ज्या रिएक्शन्स होणाऱ्या इन्स्टिट्यूट्स आहे त्याच्यामध्ये हजार्डस वेस्ट तर तयार नाही होणार याच्यासाठी सुद्धा मदत होईल, पण जी काही केमिकल रिएक्शन्स मुळे ऍक्सिडेंट्स होण्याचे जे चान्सेस असतात त्याला सुद्धा टाळता येईल. त्याच्यामुळे कुठलीही केमिकल रिएक्शन मॉनिटरिंग इज अ इम्पॉर्टंट फॅक्टर. लास्ट प्रिन्सिपल इज यूज ऑफ सेफर सबस्टन्स. Process and substances used in chemical industries should be selected in such a way that
They can minimize the occurrence of accidents, explosions, fire and hazardous emission. ओके, कुठलेही केमिकल सबस्टन्सेस किंवा प्रोसेसेस ज्या यूज केल्या जातात केमिकल इंडस्ट्रीज मध्ये त्या कशा असल्या पाहिजे, सेफ असल्या पाहिजे. म्हणजेच काय की त्यांच्यामुळे कुठलेही एक्सप्लोजन, ऍक्सिडेंट, फायर किंवा कुठलेही हजार्डस इमिशन्स होणार नाही असे सबस्टन्सेस आपल्याला वापरायचे आहे. इफ केमिकल प्रोसेस यूज gaseous substances, possibility of accident and explosion are higher compared to non-volatile liquids or solids. Okay. गॅसियस जर सबस्टन्स आपण यूज केले तर त्याच्यामुळे काय होतं, गॅसियस प्रेशर अप्लाय झाल्याने ऍक्सिडेंट्स किंवा एक्सप्लोजन्सची जी फ्रिक्वेन्सी आहे ती वाढते ऍज कम्पेअर टू नॉन व्होलाटाईल लिक्विड्स किंवा आपण जर सॉलिड वापरले तर. त्याच्यामुळे गॅसियस सबस्टन्स यूज करणं इट इज नॉट अ सेफर वे. तर use of safer processes and substances, it is also important factor of green chemistry. So these are all about 12 principles of green chemistry. Thank you for watching the video.